हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, साईम आहे सकाळ. तर मित्रांनो सलाम नमस्ते, केमचो कसं काय राम राम म्हणत मित्रांनो, तुमचा आवडता का सौरवाडी पुन्हा एकदा तुमच्यासाठी डे 8 मध्ये. तर मित्रांनो आज आहे दिवस 8वा. गेली 7 दिवस आपण ज्या क्षणासाठी चालत होतो तो क्षण आज फायनली आलाय. मित्रांनो आज आहे आपण शिर्डीमध्ये आणि आजच आहे आपल्या बाबांचं दर्शन. तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच बघायला लागेलच पूर्ण, कारण आज आहे बाबांचं दर्शन. मोबाईल तर आतमध्ये अलाउड नाही आहे, पण बाबांच्या आजूबाजूचा परिसर मी तुम्हाला एकदम व्यवस्थितरित्या दाखवू शकतो आणि मी प्रयत्न करेन की मुखदर्शन पण दाखवू शकतो, कारण आपला फोन आहे 16 Pro, त्याच्यामुळे पूर्ण झूम करून तुम्हाला बाबांचा चेहरा मात्र दाखवू शकतो, तुम्हाला पण दर्शन भेटून जाईल. तर चला आता आपण फ्रेश होऊया मस्तपैकी आणि जाऊया बाबाच्या दर्शनाला. ॲक्च्युली पालखी निघणार 9 वाजता, आता वाजले 7. आता आम्ही मस्तपैकी आंघोळ वगैरे करतोय. सर्व माऊलींची आपली तयारी झाली, अर्धे त्या रूममध्ये आहेत, अर्धे ह्या रूममध्ये. तर आता मस्तपैकी आपण फ्रेश होऊया, आंघोळ करूया, आपले कपडे घालूया नवीन आणि जाऊया बाबांच्या दर्शनाला. तर चलो साईराम साईराम. तर आता आपण फ्रेश वगैरे होऊन रेडी झालोय. आपले माऊली पण सगळेजण आंघोळ करतात. इकडचे सगळेजण होते, त्यांचे आंघोळ वगैरे झाले, ते खाली गेले. तिकडच्या त्या रूममधले बाकी जण ते आंघोळ वगैरे करतात आणि आता आपण जाऊया दर्शनाला. पहिले आपल्याला तिकडे जायचं साई पालखी निवारमध्ये, कारण तिकडून पालखी निघणार आहे बरोबर 9 वाजता. म्हणून आता आपण पूर्ण तयारी करू. अजून पूर्ण तयारी केली नाही आहे, लुंगी वगैरे घातली नाही आहे. लुंगी वगैरे घालीन आता आणि जाईन. चलो साईराम. तर साईराम मित्रांनो, मस्तपैकी फ्रेश होऊन आपण आता आलो आहे खाली. हे सर्व आपली माऊली इकडे बसले आहेत, नाश्ता करतात. तर आपण पण जाऊया नाश्ता करायला. नाश्ता करून समोरच पालखी निघणार आहे. समोर दिसते साई पालखी निवारा, इथेच पालखी आहे आपली. आता इथूनच थोड्या वेळात पालखी निघेल. तर तुम्ही बघू शकाल की मी पहिल्या दिवशी जसा होतो तसाच लास्टच्या दिवशी पण आहे. तर चला जाऊया आता आपण दर्शनाला. साईराम. तर साईराम मित्रांनो, आपण इथे सगळेजण आता नाश्ता करतोय. हे आपले माऊली आले डोंबिवलीवरनं आपल्याला भेटायला. साईराम साईराम साईराम. हे डोंबिवलीवरनं आलेत माऊली आपले भेटायला. साईराम. तर नाश्ता करूया आता आपण निघूया. तर साईराम मित्रांनो, आपण आता आलो आहे आपल्या हॉल्टवरती, म्हणजेच तिकडे पालखी आपली थांबली होती साई पालखी निवाराला. तर तिथून आता पालखी सजून धरून आपली निघाली टमाटर. तर हे सर्व माऊली आपली तयारी करून खाली जमा झालेत. तर आता थोड्याच वेळात पालखी निघेल. हे सगळे आपली माऊली म्हणजे साई सावली ग्रुप, म्हणजे आमचा ग्रुप, हे सगळे आम्ही इकडे तयारी करून साईडला उभे आहेत. आता थोड्याच वेळात पालखी निघेल. तर मित्रांनो, ज्या लोकांना पॉसिबल होत नाही ते लोक सगळे डायरेक्ट लास्टच्या दिवशी येतात, म्हणजे आपण शिर्डीमध्ये पोहोचतो तेव्हा. आणि हे काही आपले पाहुणे आहेत, म्हणजे कोणाचे आई वडील, कोणाचे मित्रपरिवार, कोणाचे बहीण भाऊ, कोणाचे फ्रेंड सर्कल, सगळेजण येतात त्या लास्टच्या दिवशी. तरी बघा पालखी आता निघेलच. तर चला जाऊया. साईराम मित्रांनो, फायनली आपली पालखी निघाली आहे, फुल सजून धजून थाटामाटात. त्यामुळे ओंकाराने मी खूप खुश आहे. तर मित्रांनो, फायनली आपण जे 7 दिवस आतुरतेने वाट बघत होतो ज्या साईबाबांच्या दर्शनाची, तो दिवस फायनली आज आले. तर आपण सर्वप्रथम जातो खंडोबाच्या मंदिरात, त्यानंतर तिथली आरती असते आपली 12-12:30ची, त्यानंतर आपण जातो साईबाबांच्या मंदिरात. तर चला जाऊया. साईराम. बघत असेल मित्रांनो, सर्वजण खूप खुश आहेत. तर मित्रांनो, ज्यांना पॉसिबल होत नाही 7 दिवस ते 8 दिवस येण्यासाठी, ते डायरेक्ट 8व्या दिवशी शिर्डीमध्ये येतात आणि तिकडून प्रवास करतात चालण्यासाठी किंवा बाबांच्या दर्शनाला येण्यासाठी. आणि जे 8 दिवस किंवा जे 7 दिवस आपली माऊली चालत असतात, त्यांच्या घरातल्यांना पण इच्छा असते की आपण पण जाऊया. तर त्यांचे घरातले सगळे येतात, म्हणजे कोणाचे आई वडील, कोणाचे भाऊ बहीण, कोणाचे मित्रपरिवार, ते सर्वजण येतात. त्यांना पण खूप आनंद होतो. आणि जे माऊली लोक चालत असतात एवढे 7 दिवस, त्यांचे घरातले त्यांना भेटायला येतात, त्यांना खूप आनंद होतो. तर चला आता आपण जाऊया हळूहळू मस्तपैकी चालत चालत. साईराम.
सुंदर सजवली आहे आणि दर दिवशी पालखी थोडा ना थोडा वेळ तरी मी खांद्यावरती घेतो. सकाळी थोडा वेळ, संध्याकाळी थोडा वेळ. पालखी घेतली नाही तर मला तो दिवस अपूर्ण वाटतो. तर चला जाऊया साईराम. तर साईराम मित्रांनो, आता आपण जस्ट साई मंदिराच्या जवळपास पोहोचलो आहे. शिर्डी मंदिराच्या म्हणजे साईबाबांच्या मंदिराच्या जवळपास पोहोचलो आहे. आणि मित्रांनो इथे डीजे बंद होतं दरवर्षी. आणि मित्रांनो सर्वप्रथम पालखी येते खंडोबाच्या मंदिरात. कारण खंडोबाच्या मंदिरात पालखी जाण्याचं कारण असं आहे की सर्वप्रथम बाबा जेव्हा शिर्डीमध्ये आले होते तेव्हा सर्वप्रथम खंडोबाच्या मंदिरात गेले होते. त्यामुळे पालखी जाते पहिले खंडोबाच्या मंदिरात, तिथून नंतर जाते आपल्या साईबाबांच्या मंदिरात. तर खंडोबाच्या मंदिरात आपली 12:30ची आरती असते, म्हणून आता डीजे वगैरे बंद झाला आणि पालखी निघाली घाई. तर आपण पण पुढे खूप सकाळ झालं, खूप पाठ गेलो होतो. मित्रांनो येतेच आहे मागून. तर आपण जाऊया आता खंडोबा मंदिरामध्ये आणि तिकडे आपली 12:30ची आरती असते. ती आरती करून आपण जाणार शिर्डी बाबांच्या मंदिरात. ॲक्च्युली मित्रांनो खंडोबाच्या मंदिरातून बाहेर आल्यानंतर मला मोबाईल जास्त यूज करायला भेटणार नाही आहे. त्यामुळे मोबाईल लॉकरमध्ये ठेवणार आणि जाणार आहे मी बाबांच्या पाया पडला. आणि त्याच्यानंतर आलं की तुम्हाला भेटेलच नाही. आणि मी प्रयत्न करेन की तुम्हाला मुखदर्शन घेण्यासाठी. तर चलो साईराम जाऊया. Aló, 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 aló. साईराम मित्रांनो, ह्या श्वानला तुम्ही ओळखलात का? गेले 4 ते 5 दिवस आपल्यासोबत आहे आणि फायनली तो शिर्डीमध्ये पण आलाय. आता थोड्याच वेळात तो असा नाहीसा होईल ना, कोणालाच समजणार नाही. पालखी येऊ द्या पुढे. तर बघत असाल तुम्ही बरोबर आपण साई मंदिराच्या समोरच आहे. इकडे बाबांची एक सुंदर घोषणा दिली आणि निघालो आपण खंडोबाच्या मंदिरात. खंडोबाच्या मंदिरात आपली आरती असते 12-12:30ची. त्या आरतीनंतर आपण जातो साईबाबांच्या दर्शनाला. तर चला जाऊया खंडोबाच्या मंदिरात. साईराम. साईराम मित्रांनो, बाबांचं मंदिर बघूनच खूप प्रसन्न वाटलं. मनाला एकदम खूप छान फील झालं. आता आपण चाललो आहे खंडोबाच्या मंदिरात. तिकडे आपली आरती आहे, तुम्हाला मागेच बोललो होतो. बट आता तुम्हाला व्हिडिओ करण्याचा उद्दिष्ट असा की बाबांचं मंदिर दिसलं, त्याच्यामुळे मला खूप आनंद वाटला. म्हणून असं वाटलं तुमच्यापर्यंत सांगावं. पालखी आपली इथेच आहे मागून. साईराम. पदयात्राचा जो आनंद आहे ना, तो तुम्हाला शिर्डीमध्ये पोचल्यावरतीच समजेल. जेवढे दिवस तुम्ही चालताना तेव्हा तुम्हाला काही वाटणार नाही. जोपर्यंत तुम्ही बाबांच्या दरबारी, बाबांच्या मंदिरात किंवा बाबांची समाधी किंवा बाबांची मूर्ती पाहत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्याचा काय अनुभव होणारच नाही. साईराम. फायनली आपण पोचलो खंडोबाच्या मंदिरात. तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो खंडोबाचं मंदिर. हे बघा, जय मल्हार. येळकोट येळकोट, जय मल्हार. सदानंदाचा विजय असो. तर
ज्या क्षणाची वाट बघत होतो क्षण पण फायनली आले. पालखी आले खंडोबाच्या मंदिरात. खंडोबाच्या मंदिरात पालखी येण्याचं कारण असं की साईबाबा सर्वप्रथम खंडोबाच्या मंदिरात आले होते, म्हणून आपण पण त्यांना सर्वप्रथम खंडोबाच्या मंदिरात घेऊन येतो. तर पालखी आता स्थानापन्न होईल आणि थोड्याच वेळात बाबांच्या आरतीला सुरुवात होईल. अजून बाबांच्या आरतीला कमीत कमी अर्धा तास आहे, तर आपण अर्धा तास इकडे पालखी ठेवून बाबांचं नामस्मरण करू आणि त्याच्यानंतर आपण आरतीला सुरुवात करू. बाजूला पण एक मुंबईची पालखी होती, ती पण बघून खूप आनंद झाला. साईराम पालखी ठेवली, सगळेजण पाया पडले, सगळ्यांना खूप आनंद झाला, सगळेजण खूप खुश झाले. साईराम. हॅलो गाईज, बघत असाल मला, मी पण बरोबर पालखीच्या बाजूलाच बसलोय आणि खंडोबा मंदिराच्या बरोबर समोरच बसलोय, कारण आपल्याला सर्व शूट घ्यायचं आहे म्हणून मी इकडे बसलोय, खास पुढे येऊन लवकर. साईराम तुम्हाला सगळा व्ह्यू दाखवतो. सद्गुरु साई नमो नमः, ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः, ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय गुरु साई नमो नमः, ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः, ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः, ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः. गुरु नाही गेला त्याचा जन्म वाया गेला, त्याचा जन्म वाया गेला, त्याचा जन्म वाया गेला. ज्याने गुरु नाही गेला त्याचा जन्म वाया गेला.
साईराम मित्रांनो, आरतीला सुरुवात झाली. आता आपण आरती करूया व्यवस्थित मस्तपैकी आणि इथून निघूया बाबांच्या दर्शनासाठी. तर चला, साईराम, आरती करून तुम्हाला भेटतो. साईराम. साईराम, खूप सुंदर आरती झाली. आता त्याच्यानंतर आपली पालखी चालली आतमध्ये खंडोबाच्या दर्शनासाठी. ही बघा, पालखी चालली आतमध्ये. आता पालखी आतमध्ये दर्शन करून येईलच, त्याच्यानंतरच आपण दर्शनासाठी जाऊ, कारण सर्वप्रथम पालखीचं दर्शन करायला त्याच्यानंतर आपले सर्व माऊली जातात. अशी आपल्या पालखीची रीत आहे. दरवर्षी असंच होतं. त्याच्याशिवाय कोण पुढे जात नाही पालखीचं दर्शन झाल्याशिवाय. तर पालखीचं दर्शन होईलच आणि आता थोड्या वेळात पालखी बाहेर येईलच. त्याच्यानंतर आपले सर्व माऊली जातील पाया पडण्यासाठी. तर फायनली पालखीचं दर्शन झालं. आता पालखी बाहेर येईल आणि आता आपण जाऊ दर्शनासाठी. साईराम. पालखीचं दर्शन झालं. आता आपण चाललोय खंडोबाचं दर्शन करण्यासाठी. हे बघा, सर्व माझ्या मागे माऊली लाईन लागली. तर चला जाऊया, आपण पण दर्शन करूया आणि निघूया पालखीसोबत दर्शनाला. तर मित्रांनो, तुम्ही पण शिर्डीत आला असाल आणि खंडोबाचं दर्शन केलं नसेल तर आपल्या व्हिडिओच्या मार्फत तुम्ही पण खंडोबाचं दर्शन करू शकता. आणि मित्रांनो, तुम्ही पण आता ह्यानंतर कधी शिर्डीमध्ये आलात तर तुम्ही पण सर्वप्रथम खंडोबाच्या मंदिरात या, खंडोबाचं दर्शन घ्या आणि तिथूनच जा तुम्ही बाबांचे दर्शन घ्या. साईराम. ॲक्च्युली अलाउड नाही आहे व्हिडिओ काढायला, बट मी त्यांना खूप रिक्वेस्ट केली की माझा ब्लॉग चालू आहे, मला व्हिडिओ काढायची आहे, तर प्लीज मला व्हिडिओ काढण्यासाठी द्या. त्यांना थोडी रिक्वेस्ट केल्यानंतर त्यांनी माझी रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली. साईराम मित्रांनो, आता खंडोबाच्या मंदिरातून पालखी निघते श्री साईबाबांच्या मंदिरात जाण्यासाठी. तर आता थोड्याच्या वेळात आपण जाऊ साईबाबांच्या मंदिरात. तिकडे आपल्याला कॅमेरा घेऊन जाता येणार नाही, तर आपला कॅमेरा कुठपर्यंत जाते तिथपर्यंत तुम्हाला मी आपला ब्लॉग नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेन. साईराम साईराम साईराम. चला आता पालखी निघते, आपण पण निघूया. साईराम. तर साईराम मित्रांनो, बघा आता जस्ट आपण खंडोबा मंदिरातून बाहेर आलो. खंडोबा मंदिरात आरती झाली 12:30 आरती असली. 12ची आरती मस्तपैकी सुंदर झाली, मी पण बघितलं असेल. आणि मी पण पहिल्यांदा व्हिडिओ घेतली अशी आरतीची तुम्हाला दाखवण्यासाठी खास.
तर चला आता आपण जाऊया बाबांच्या पाय पडायला म्हणजे साईबाबा मंदिरामध्ये. तर चलो जाऊया, आपले माऊली येतातच सगळेजण, पालखी पण निघाली आता बाबांच्या मंदिरात आपल्याला काही कॅमेरा घेऊन जाता अलाउड नाही आहे, तर आपण कॅमेरा तिकडे ठेवू आणि डायरेक्ट दर्शन झालं तुम्हाला भेटू. काही ना बघत असेल तुम्ही बाबांच्या मंदिराच्या परिसरात आपण एंट्री केली आहे. पालखी पण खूप हळूहळू मस्तपैकी येते. तर इथून आता पालखी जाईल आपल्या मंदिराच्या बाजूला, बरोबर बाबांचं मंदिर आहे त्या मंदिराच्या बाजूने पालखी जाईल आणि 3 नंबर गेटच्या साईडला एक जागा आहे, तिकडे आपली पालखी स्थानापन्न होईल. तर हे बघा मंदिर आहे समोर बाबांचं आणि तिथूनच पालखी निघाली आपली. मी तुम्हाला दाखवतो मंदिर व्यवस्थितपणे. हे बघा बाबांचं मंदिर आणि आपली पालखी मंदिराच्या बरोबर बाजूनेच आहे. तर इकडून पालखी आपली जाईल 3 नंबर गेटच्या इथे आणि तिकडे पालखी स्थानापन्न होईल आणि तिथून आपले बाबांचं चरण आणि बाबांचा फोटो इकडून घेऊन मंदिरामध्ये आपण एंट्री करू. साईराम. तर मला पण खूप आनंद झाला पालखी घेऊन. बरोबर द्वारका माईसमोर मला पालखी घ्यायची होती खूप वर्ष आणि फायनली तो पण माझा एक छोटंसं स्वप्न होतं, ते पण पूर्ण झालं बाबांच्या आशीर्वादाने. आता पालखी इकडे हा बघा, हा मंदिर आहे साईबाबांचा आणि इथून आता पालखी जाईल बॅक साईडला 3 नंबर गेटच्या इथे आणि तिकडे पालखी स्थानापन्न होईल. तर साईराम तुम्ही बघत असाल पालखी दरवर्षी इकडे येते, या जागेवरती पालखी मस्तपैकी गालीच्या अंगून पालखी आपल्या इथे स्थानापन्न होते आणि इथून आपण बाबांचं जे चरण असतं आणि बाबांचा जो चांदीचा फोटो असतो तो आपण इथून घेऊन आपण जातो साईबाबांच्या मंदिरात. तर बघा आता इकडे मस्तपैकी पालखी स्थानापन्न होईल आणि आपण जाऊ दर्शनासाठी. साईराम. पालखी ठेवली की जाऊ. खूप भारी वेळ आला, सगळं येत आहे. तर साईराम मित्रांनो, आता आपण पालखी जागेवरती स्थानापन्न केली. आता आपण चाललो मोबाईल ठेवायला आतमध्ये आणि पालखीच्या पादुका आहेत आणि पालखीचे जे फोटो आहे पालखीचा बाबांचा चांदीचा तो फोटो आणि पादुका घेऊन आता आतमध्ये जातील. म्हणजे बाबांची जो मंदिर आहे, बाबांचा जो समाधी आहे, बाबांची जी मूर्ती आहे तिथपर्यंत जातील. आणि आता मला मोबाईल ठेवायला जायचं लॉकरमध्ये. ॲक्च्युली मला कसं तरी वाटतं कारण मला फोटो शूट करता येणार नाही, कारण आता मी चाललो डायरेक्ट आतमध्ये म्हणून. तर साईराम मित्रांनो, तुम्ही आपल्या ब्लॉगला सपोर्ट केलं त्याबद्दल साईराम आणि धन्यवाद. तर आता आपण जाऊया मोबाईल लॉकरमध्ये ठेवायला आणि लॉकरमध्ये ठेवू आणि नंतर तुम्हाला डायरेक्ट आल्यावरती भेटतो म्हणजे बाबांचं दर्शन करून. साईराम. साई कॉम्प्लेक्सच्या बरोबर समोर आपण इथे मोबाईल ठेवतो आतमध्ये. हां चल चल, इथे आपण आता लॉकरमध्ये मोबाईल ठेवू. इथे इथे आम्ही चावली इथे. आता आपण इकडे लॉकरमध्ये मोबाईल ठेवू. साईराम. 1 hour later. साईराम मित्रांनो, फायनली आपलं दर्शन झालंय. फायनली मित्रांनो आपलं दर्शन झालंय. एकदम जो आपण बोलतो ना सुख म्हणजे काय असतं तर बाबांचं दर्शन. हे मला आज खरं समजलं, कारण आपण जेवढे दिवस चालत येतो ज्या दर्शनासाठी, ज्या ओढसाठी, ज्या बाबांसाठी आपण एवढे दिवस चालत येतो तो दर्शन माझं फायनली झालं आहे. मला खूप आनंद वाटला. मित्रांनो, जर तुम्ही पण कोण येत असाल पदयात्रा करत तर तुम्हाला पण माहीत असेल हा सुख काय असतो. आणि जर तुम्ही कधी पदयात्रा केली नसेल तर एकदा नक्कीच करा, तुम्हाला पण समजेल. पदयात्रेचा जो 8 दिवसाचा जो बाबांच्या दर्शनाचा सुख असतो ना तो खूप सुंदर असतो मित्र, खूप सुंदर असतो. मला असं कसं सांगू तुम्हाला, एकदम मला ॲक्च्युली मी गेलो तिकडे ना तर बाबांच्या गाभाऱ्यात गेलो ना, अक्षरशः मी 15 मिनटं होतो, मला कोणी हलवलं नाही. म्हणजे हटवत होते पण मी सारखं जात होतो. खूप छान वाटलं आणि मी कमसे कम 15 ते 20 मिनटं गाभारत होतो आणि नुसतं पायच पडवतो, म्हणजे पायच पडवतो काय सांगतो तुम्हाला. खूप सुंदर वाटलं. आता आलो दर्शन घेऊन. आता आपण लाडू वगैरे घेतले. आता आपण चाललो आहे थोडं ते पेढे वगैरे घ्यायला घरच्यांसाठी आणि आपले सगळे फॅमिली फ्रेंड सर्कलसाठी वाटण्यासाठी. तर चला जाऊया. साईराम. भेटूया पुन्हा पुढच्या वर्षी. पण आपला ब्लॉग संपला नाही आहे का अजून. आता आपला अजून एक पार्ट आहे, तो नक्की बघा तुम्ही, तो तर खूप इम्पॉर्टंट आहे.
वंदे भारतवाला. दर्शन करून आलो. आता आपण चाललोय मारुती मंदिरात. साईराम. आज शनिवार असल्या कारणामुळे जावंच लागेल मारुती मंदिरात. मारुती मंदिरात आपण पाया पडूया आणि निघूया. तर साईराम आपण दरवर्षी या दुकानातून घ्यायला होतो. जे आपल्याला काय घ्यायचं असेल प्रसाद छोटा मोठा किंवा काय पेढे वगैरे घ्यायचे तिथे आपण ह्या दुकानातून घेतो दरवर्षी. म्हणून आता आपण तिकडे झालो घ्यायला. तर मित्रांनो तुम्हाला काय सांगू, दर्शन आपलं एवढं सुंदर झालं ना. साईराम साईराम साईराम. जो काही थकवा असतो 8 दिवसाचा तो 0 मिनिटात म्हणजे यू चला जात आहे. म्हणजे तो यू चला जात आहे बोलतो ना आपण. एक आपण जो झुकलेला असतो ते बाबांच्या समोर गेलो आणि ते 5 मिनिटात निघून जातो. जे थकवा असतो तो 5 मिनिटात निघून जातो. तर चला आता आपण प्रसाद वगैरे घेऊया आणि जाऊया. आपल्याला जेवायला जायचं आहे प्रसादामध्ये आणि तिकडे जाऊया. चलो साईराम. तर साईराम मित्रांनो आपली सर्व शॉपिंग झाली. आईसाठी चप्पल घेतली आणि आपला प्रसाद घेतला आणि लाडू घेतले आणि अजून आपल्याला बोरं घ्यायचे आहेत आणि अजून आपल्याला पेरू घ्यायचे आहेत. तर आधी आपण जाऊया प्रसादालयमध्ये आणि त्याच्यानंतर घेऊया सगळं. त्याला जाऊया प्रसादालयमध्ये. साईराम. तर साईराम मित्रांनो आम्ही बसले रिक्षामध्ये. मी आपले अमित माऊली आणि आपले ओंकार सुर्वे सॉरी. तर आता आपण चालू आहे प्रसादालयमध्ये. तिकडे दरवर्षी आम्ही सुट्टीला आलो पदयात्रा करून. तर दरवर्षी आम्ही प्रसादालयमध्ये जातो आणि तिकडे बाबांचा प्रसाद घेतो नक्की आणि मग तिथूनच आपण पुढे जातो इकडे. आता आपण एक छोटी शॉपिंग केली. आईसाठी मी एक चांगली चप्पल घेतली, तिला पाहिजे होती. थोडा प्रसाद घेतला आहे आणि प्रसाद सर्वांना वाटायला घेतला आणि लाडू घेतले. तर चला जाऊया प्रसादालयमध्ये. साईराम. ब्लॉग बघताय ना, बघायलाच पाहिजे. तर साईराम मित्रांनो फायनली रिक्षातून उतरलो आणि पोचलो आपल्या प्रसादालयामध्ये. इथे आपण आता जाऊया जेवायला. इथे पण लाईन असते खूप, बट आपल्याला प्रसाद घ्यायचा असतो बाबांचा. आणि बरोबर 8 दिवसांनी आम्ही आज रिक्षामध्ये बसलो. खूप एक फिलिंग वेगळी असते कुठल्या रिक्षामध्ये बसल्यावरती. तर आता आपण आलो इकडे बघा प्रसादालयामध्ये. काय बाहेरच्या बघत असेल तुम्ही. आता आलो आपण प्रसादालयामध्ये. मस्त आहे की आता जाऊया आपण लाईन लावूया आणि बाबांचं प्रसाद घेऊया. जेवण म्हणजे चलो गाईज आज जाओ तुम्ही. साईराम. एक्सपिरियन्स करा कधीतरी तुम्ही पदयात्रेचा. एक वर्ष तरी करा. खूप सुंदर वाटेल ना रे ओंकार. कसं वाटतं? खूप सुंदर. साईराम. स्वर्ग सुखाचा प्रवास. तर चला जाऊया आता. अमित माऊली गेले तर पास घ्यायला आणि मी इथे ब्लॉग बनवतोय आणि हा माझ्या मागे कॅमेरा देण्यासाठी पूर्णपणे. या साईराम. तर आता आपण जाऊया जेवायला. साईराम. साईराम मित्रांनो पोचलो आपण आता प्रसादालयामध्ये. तर तुम्हाला दाखवतो केवढी गर्दी आहे. साईराम. फायनली आमचा नंबर आला आहे. लाईन चलो भाई साई भोजन चलो. तर साईराम मित्रांनो फायनली आपल्याला जागा भेटली बसायला आणि बसतो इकडे जेवायला. म्हणजे जे साई भोजन असतो करायला बसतोय. आता थोड्याच वेळात आपला प्लेट भरेल म्हणजे साई भोजनाने. तुम्हाला दाखवेलच नाही काय असेल आपल्याला साई भोजनासाठी आज. चलो भाई या साई भोजन करायला. तर फायनली मित्रांनो आपलं भोजन आलं आहे. म्हणजे साईराम जो महाप्रसाद असतो बाबांचा तो प्रसाद आला आहे. खूप सुंदर आहे. शेव आहे, गोड शेव आहे, भाजी आहे, भाजी मीठ आहे, भात आहे, चपाती आहे, डाळ भात. हे आपले दादा पाणी वाढणारे. साईराम साईराम साईराम. तर चला आता आपण जेवायला सुरुवात करूया. तर मित्रांनो मस्तपैकी प्रसादालयामध्ये आपण जेवलो. बाबांचा जो प्रसाद असतो तो प्रसाद घेतला. खूप सुंदर वाटलं. ते जेवल्याशिवाय असं वाटतच ना किंवा आपण शिर्डीमध्ये आलो आहे म्हणून. तर जेवून आता निघालो आहे आपल्या रूमवर जाण्यासाठी. रूमवर जाऊया आणि पुढचा कसं काय तुम्हाला सांगतोच मी. तर चलो बाय गाईज. साईराम. तर साईराम मित्रांनो फायनली पोचलो आपण आपल्या हॉल्टवरती. ॲक्च्युली मित्रांनो जसं दर्शन झालं ना त्याच्यानंतर खूप प्रसन्न वाटलं. पण जसं बाहेर आलं ना तर परत असं एकदम थकल्यासारखं जाणवतं. आता जेव्हा बाबांची मूर्ती बघितली तेव्हा तर पूर्ण थकवा गेलाच. पण नंतर परत थकवा जाणवायला लागला बाहेर आल्यानंतर. तिथे होतं तोपर्यंत खूप सुंदर वाटत होतं. आता चला आपण रूमवर जाऊया आणि फ्रेश होऊया. साईराम.
तर मित्रांनो फायनली आलो आता आपल्या रूमवरती आणि मस्तपैकी आपलं एकदम सुखरूप दर्शन झालं आणि त्याच्यानंतर आपण भोजनालयामध्ये गेलो. साईंचा जो प्रसाद असतो प्रसाद खाल्ला. तर आय होप मित्रांनो तुम्हाला आपला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. तर मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात पहिल्यांदाच असतील. आता आपण मस्तपैकी रूममध्ये आराम करूया आणि आपण निघायचं अजून काही आपला प्लॅन नाही आहे. आज रात्री इकडे राहायचं उद्या वगैरे निघायचा प्लॅन करणार आहे आपण. तर चला जाऊया. साईराम.